नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येत आहे। त्याच्यामध्ये हुंदाईची i10 आहे। त्याचं आपल्याला इंजिनचं जे वर्क आहे ते करणार आहे ह्या गाडीमध्ये। तर ह्या गाडीमध्ये प्रथमतः प्रॉब्लेम असा झालेला की कार ओनरकडून गाडी ओव्हरहीट झाली होती। तर ओव्हरहीटचं कारण काय आहे ते तुम्हाला लवकरच कळेल। तर हा जो साऊंड येतोय जास्त गाडीमध्ये तो ह्या गाडीचा वॉटर पंप फेल झालेला आहे। हा काही वॉटर पंप फेल झाल्यानंतर कार ओनरच्या लक्षात आलेलं नव्हतं, त्यामुळे कूलंट पूर्ण लिकेज होऊन गेलेलं। तर तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये। हा जो जास्त नॉइज येत आहे हा वॉटर पंपची जी बेरिंग असते ती पूर्णपणे गेलेली आहे आणि कूलंट निघून गेलं, गाडी ड्राय झाली आणि ओव्हरहीट झाली। हेच कारण छोटं आहे पण खर्च मोठा येणार आहे गाडीला। आता तेच या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे। तर चला मित्रांनो बघूया आता पुढे। तर मित्रांनो आपल्याला गाडी ओव्हरहीट झाल्यानंतर काय काय प्रॉब्लेम येतो, इंजिनला काय काय खोलावं लागतं हे या व्हिडिओमध्ये कळेलच। तसेच गाडीची जी काळजी घ्यायला पाहिजे किंवा गाडीची जे आपण ऑइल आहे, कूलंट आहे, हे किती महत्त्वाचं आहे वेळेत चेंज करणं आणि पार्टही चेक करणं गरजेचं असतं। तर ह्या गाडीचं आपण आता हेड खोलणार आहे सर्वात प्रथम। त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम येतात, काय काय खोलावं लागतं हे व्हिडिओमध्ये कव्हर होईलच। हा जो वॉटर पंपला प्ले आलेला आहे तुम्ही पाहू शकता। हेड खोलण्यासाठी आपल्याला हेडलाईट, राईट साईडची बंपर, टायमिंगचा जो कव्हर आहे तो खोलावा लागतो। टायमिंगचे जे पुल्ले आहेत ते खोलावे लागतात। त्याच्यानंतर मग वॉटर पंप खोलायची वेळ आलेली आहे। गाडी CNG असल्यामुळे थोडे गाडीमध्ये अडचण आहे, वायरिंग वगैरे CNGची ती खोलावं लागते आपल्याला। त्या गाडीचे तीनही बेल्ट जे आहेत, अल्टरनेटरचा एक बेल्ट आहे गाडीला, ACचा एक आहे आणि टायमिंगचाही तोही खराब झालेला आहे। या कामामध्ये आपले ते रिप्लेस होणार आहे बेल्ट। हेडची जी कंडिशन आहे ही खूपच खराब आहे, गाडी जास्त ओव्हरहीट झालेली, पूर्ण ड्राय झालेली गाडी। हेड आपण असेंबली जी आहे ती बाजूला केलेली आहे इंजिनपासून। हे जे हेड खोलताना गाडी ओव्हरहीट झाल्यानंतर काय काय काम करावं लागतं ते तुम्ही पहा। हे जे हेडची असेंबली याचं वॉलचं काम करावं लागणार आहे गाडीला आणि याला फेसिंग करावं लागणार आहे। वॉलच्या कामामध्ये वॉल लॅपिंग होतात, ग्राइंडिंग होतात आणि तसेच हेड चेक होतं कुठं क्रॅक झालेला आहे का। ओव्हरहीट झाल्यानंतर बऱ्याच वेळा हेड ॲल्युमिनियमचा असल्यामुळं क्रॅकही होतो, तर हे सगळं चेक करावं लागतं। या गाडीचा जो आपण काम करताना रेडिएटर हा क्लीन करणार एकदा। रेडिएटर ही याच्यामध्ये खूप महत्त्वाचा पार्ट आहे कूलिंग सिस्टम मध्ये। हे जे तुम्ही पाहतात एक कन्व्हर्टरचे छोटे छोटे पीस आहेत, गरम झाल्यामुळे सायलेन्सर मधून ते बाहेर आलेले आहेत। तर अक्षरशः या गाडीमध्ये जो कन्व्हर्टर आहे आपल्याला वितळलेला दिसतोय, म्हणजे वितळून याचे छोटे छोटे तुकडे झालेले आहेत। ही पण रेअर केसमध्येच होतं, गाडी एक्स्ट्रीम लेवलला हिट झाल्यानंतरच असे प्रॉब्लेम येतात गाडीमध्ये। तर आपण कन्व्हर्टरही चेक करणार आहे पुढे व्हिडिओमध्ये। हा इनलेट मॅनिफोल्ड आहे
हा आपल्याला हेडपासून बाजूला करायचा आहे. आणि ही गॅस्किट आहे. जे हेड आणि इंजिनमध्ये जी पॅकिंग असते त्याला गॅस्किट बोलतात. ते गॅस्किटही बऱ्यापैकी डॅमेज झालेलं आहे. हा जो गॅस्किटचा पोर्शन आहे हा तुम्ही पाहू शकता जळालेला आहे पूर्णपणे. याच्यामध्ये कॉम्प्रेसर लीक होतं गाडीचं. गाडीचा जो ब्लॉक आहे हा आपल्याला चेक करावा लागतो. इनलेट मॅनिफोल्ड बाजूला केल्यानंतर आपल्याला प्रत्यक्षात हेडची अजून काही प्रॉब्लेम आहे का हे कळतं. हेड हा पूर्णपणे नेकेड करावा लागतो. हेड पूर्णपणे आपण हा सुट्टा केलेला आहे. सगळे पार्ट याचे बाजूला केलेले आहेत. हा फेसिंगला द्यावा लागतो. याचं जे फेसिंग आहे हे मशिनरीवर होतं. वॉल्वचं काम वगैरे हे हेड रिपेअर करणारे टेक्निशियन असतात त्यांच्याकडे दिला जातो. ते पूर्णपणे हेड चेक करतात. क्रॅक आहे का, वॉल्वचं काम आणि जी फेसिंग वगैरे आहे सगळं त्यांच्याकडेच केलं जातं. आणि हेच ते महाशय यांच्यामुळे एवढं काम निघालेलं आहे. तर माझं असं कार ओनर्सला सांगणं आहे की तुमचं जर रेडिएटर झालं, रेडिएटरचा फॅन झालं आणि वॉटर पंप झालं, जे म्हणजे कूलिंग सिस्टमचे एक महत्त्वाचे पार्ट आहेत, हे तुम्ही सर्व्हिसला गेल्यानंतर एकदा तुमच्या टेक्निशियनला सांगून चेक करून घ्या. कारण हा जो येणारा खर्च आहे हा खर्च वाचवण्यासाठी तुम्ही तुमच्याकडे तोच पर्याय आहे. वेळच्या वेळी सर्व्हिसच्या वेळी हा पार्ट चेक करावा. म्हणजे पुढे तुम्हालाही असा खर्च नको यायला. ह्या कार ओनरला जो खर्च येणार आहे आता हा खर्च नको यायला. तर तुम्हाला याचा जो कन्व्हर्टर आहे हाही दाखवायचा आहे. कन्व्हर्टरमध्ये जो तुम्हाला बोललो जी जाळी असते ती वितळलेली आहे, ते रेअर केसमध्ये वितळते. तुम्हाला दाखवतोय. हा जो आतमध्ये जो पोर्शन दिसतोय तुम्हाला थोडासा जागा कमी असल्यामुळे दिसायला थोडंसं प्रॉब्लेम आहे, पण तरी दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. तर हा वितळलेला आहे. तर हा कन्व्हर्टर आपल्याला क्लीनच करावा लागणार आहे, नाहीतर गाडी थोडीशी लोडवर येईल. म्हणजे एक्झॉस्ट गॅसेस हे प्रॉपर सायलेन्सरमधून बाहेर नाही पडणार. तर आज दुसरा दिवस आहे हा. तर आपल्याला ब्लॉक क्लिनिंग करायचा आहे आज. खेळ आपला काल बनवायला दिला होता, आज तो आपल्याला भेटलेला आहे रेडी करून. तर त्याबाबतही चर्चा करणार आहे आपण. तर हा ब्लॉक आपल्याला पॉलिश पेपरने क्लीन करावा लागतो. जे खराब झालेलं आहे ब्लॉकचे कॉर्नर वगैरे हे सगळे आपल्याला पॉलिश पेपरने क्लीन करायचे असतात. त्याचबरोबर बाकीचे जे पार्ट आहेत हेही क्लीन करावे लागतात. टॅपेट कवर झालं आणि जे नट बोल्ट आहेत, बाकीच्या पॅकिंग वगैरे आहेत ह्याही. तर ह्या तुम्हाला जो टायमिंग बेल्ट आहे तर हाही आपण रिप्लेस करणार आहे. टायमिंग बेल्ट तसा ठीक आहे, पण आपण चेंज करणार आहे. हा आहे एसीचा बेल्ट, जो की कंडिशन खराब आहे त्याची, आपण तो चेंज करणार आहे. आणि हा हे अल्टरनेटरचा हाही क्रॅक होत आलेला आहे बेल्ट, हाही आपण चेंज करणार आहे बेल्ट या कामामध्ये. ही जी बेरिंग पाहताय तुम्ही, ही जी टायमिंग बेल्ट आहे हिची टेन्शनर बेरिंग आहे. हिची कंडिशन ठीकठाक आहे. सगळे पार्ट चेक केल्यानंतर आपल्याला सगळ्या पार्टची खात्री करून घ्यायची आहे. हेड बसवण्याच्या आधी जे होज पाईप आहेत हे अडचणीत असतात, तर हे एकदा खोलल्यानंतर चेक करावे.
तर हे पार्ट आपले ज्या पार्ट थोडासा वीक वाटतोय किंवा होस पाईप कडक झालेले असतात ते सजेस्ट करतो की चेंजेस करावे. आता ही हेडची असेंब्ली आपली जी रेडी आहे, तिचं वॉलचं वर्क झालेलं आहे आणि फेसिंगही झालेलं आहे गाडीच्या हेडचं. तर जो हा सरफेस हा जो क्लीन दिसतोय तुम्हाला चमकतोय हा फेसिंग होऊन आलेला आहे. हेडमध्ये महत्त्वाचं म्हणजे क्रॅक वगैरे नाहीच आहे, हेडवाल्यांनी व्यवस्थित चेक केलेलंच आहे आपलं. हा जो वॉटर पंप आहे ज्याच्यामुळे आपलं एवढं काम निघालेलं आहे हा आपण चेंज करणार आहे. त्याचबरोबर हेड गॅस्केट आपण जेन्युइन वापरावं. आपल्याला हे जेन्युइन भेटलेलं आहे हुंदाईचं. याची प्राइस आहे 1664 रुपये. या 2 क्वांटिटीची प्राइस आहे, याच्यावर मेन्शन आहे तसं. बाकीच्या गाडीच्या तुलनेमध्ये हेड गॅस्केटची प्राइस हुंदाईच्या ह्या गाडीची त्याप्रमाणे कमीच आहे थोडीशी. बाकीच्या गाड्यांचं कॉस्टली जातं थोडे हेड गॅस्केट. तर हेड आपण पूर्ण ब्लॉक हा क्लीन करून हेड गॅस्केट बसवलेलं आहे. वॉटर पंपही गाडीला बसवलेला आहे व्यवस्थित. ऑइल फिल्टरही चेंज केलेला आहे गाडीचा. तर हा जो टायमिंग बेल्ट आहे याच्याबाबत थोडीशी माहिती देतो. हा कॉन्टिनेंटलचा आहे. याचा हा सेंट्रो आणि I10ला सेमच येतो. तर यामध्ये मेन्शन केलेलं आहे 101T. हा 101T हा नंबर आहे टीथचा, म्हणजे तेवढ्या दात्र्या असतात ह्या टायमिंग बेल्टला. एकही दात्री कमी जास्त नसली पाहिजे, नाहीतर टायमिंग रॉंग होतं, बेल्टही बसत नाही. हेड हा प्रॉपर आपण मेनिफोल्ड वगैरे क्लीन करून बसवलेला आहे. आता हा हेड आपण बसवणार आहे गाडीला. त्याच्या पुढचं जो वर्क आहे ते चालू ठेवणारच आहे. जे आपले सहकारी मित्र आहे हे चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आपल्याला. जे वर्कशॉपचं काम असतं ते थोडंसं हार्ड असतं. त्यामध्ये आता सध्या अशी परिस्थिती आहे की कामाला मुलं मिळणं खूप कठीण आहे. तरी आपल्याकडे कार्यकर्ते असतात. होतं होईल तेवढं आपण त्यांनाही शिकवण्याची, जे शिकायचं असतं या कामामध्ये महत्त्वाचं असतं ते ती इन्फॉर्मेशन त्यांना देतच असतो आपण. तर हेडचे जे बोल्ट आहेत हे मॅच करावे लागतात. जे डॉयल असते ती परफेक्ट हेडला मॅच झाली पाहिजे. तर आपण गाडीचे हेड फिटिंग करत आहे. हे बोल्ट आहे हेडचे, जे लंकी बोल्ट येतात. हे प्रॉपर बोल्ट झिगझॅग लाईनने क्रिस क्रॉस टाईट करावं लागतात. हे टाईट करताना टॉर्क रेंजचा वापर केला जातो. या वर्कमध्ये आपल्याला अजून पुढे टॅपेटची जी सेटिंग करावी लागते ती करायची आहे. आणि या गाडीचं जे टायमिंग आहे, इंजिनचं जे टायमिंग असतं ते तुम्हाला दाखवणार आहे. हे टायमिंग बेल्ट आपण बसवलेलं आहे गाडीला. तर हेडचं टायमिंग तुम्ही 1 नंबरचा सिलेंडर आहे तो टॉपला घेऊ शकता. आणि क्रँकचं टायमिंग आहे की तुम्हाला इथं की आहेच, की आणि हा डॉट आहे. हा डॉट पुढे दिसणारा जो नॉब आहे त्याच्या एकदम एक्झॅक्ट समोर घ्यावा लागतो. तुम्हाला व्हिडिओमध्ये जरा क्लिअर करतो. हा डॉटच्या पुढे छोटासा ॲरो आहे त्याच्यावर हा परफेक्ट मॅच करावा लागतो, म्हणजे क्रँकची पोझिशन टायमिंगवर येते. गाडीचा टायमिंग रॉंग झाल्यानंतर
गाडी चालू होत नाही, स्टार्टिंगला डिले होते आणि गाडी हा टायमिंग हा पार्ट महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे हा थोडासा हायलाईट केलेला आहे आपण. तर बरेच जे मेकॅनिक असतात ते गाडीचं टायमिंग शोधत असतात, कोणत्या गाडीचं कसं टायमिंग आहे, त्यांसाठी हा थोडासा महत्त्वाचा होऊ शकतो. तर ह्याचा जो टॅपेट आहे क्लिअरन्स गेज, तो इनलेटचा 0.15 mm आहे आणि एक्झॉस्टचा 0.20 mm आहे. तसेच आता हे आपण जो टॅपेटचं क्लिअरन्स वगैरे सगळं सेट करून टॅपेट कवर लावून बाकीची जी फिटिंग आहे पूर्णपणे कंप्लीट केलेली आहे. गाडी स्टार्ट केलेली आहे आता. गाडीची फायरिंगही चांगली आलेली आहे आणि जो गाडीमध्ये नॉईज होता हा पूर्णपणे बंद झालेला आहे. तर मित्रांनो, या गाडीमध्ये आता ह्या छोट्याशा कारणामुळे एवढं खोलावं लागलं, एवढा खर्च आला कस्टमरला. तर हा तुम्हाला येऊ नये याच्यासाठीच हवी थोडीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पोचवत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी माझ्या चॅनलला तुम्ही विजिट करत जा, व्हिडिओ पाहत जा. तर आता बाकीचं राहिलेलं जे वर्क आहे आपल्याला, जो हा बंपर आहे हा आपल्याला फिट करायचा आहे. हेडलाईट राहिलेली, अजून एअर फिल्टर राहिलेलं आहे. तरी फिट केल्यानंतर आता एक फायनल आपल्याला गाडी चालू ठेवून ऑइल वगैरे लीक होतं आहे की काय, कूलंट वगैरे जे पाईपची जे वगैरे फिटिंग झालेली याचं जरा चेकअप करावं लागतं. त्यासाठी आपण अर्धा ते 1 तास गाडी रनिंग कंडिशनला ठेवणार आहे जागेवरच. यातून आपल्याला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तो सॉल्व करावा लागतो. शक्यतो येत प्रॉब्लेम नाही, पण काम केल्यानंतर हे चेक करणं आपल्याला एक फायनल टचचं काम आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.